तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण समजून घेऊ CPI म्हणजे काय. फॉरेक्स ट्रेडिंग करताना आपल्याला ही न्यूज ट्रेड करावं लागत असते. या न्यूजमुळे मार्केटमध्ये एक मोठी व्हॉलेटिलिटी क्रिएट होत असते. तर CPI आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर CPI म्हणजे काय? कंझ्युमर प्राइस इंडेक्स. एखादा ग्राहक एखादी गोष्ट विकत घेण्यासाठी तो किती पैसे पे करतोय, ती गोष्ट मागच्या महिन्याच्या तुलनेमध्ये ह्या महिन्यात जास्त महाग लागते का, याचं माजमोप करणं म्हणजेच CPI. तर CPIची डेफिनेशन आपण समजून घेऊ. CPI म्हणजे ग्राहकांनी खरेदी केलेल्या वस्तू व सेवांच्या बास्केट किमतीमध्ये वेळोवेळी होणारा बदल मोजणारा निर्देशक म्हणजेच CPI. तर CPI म्हणजे काय? CPI म्हणजे महागाई मोजण्याचं साधन. तर आपण CPIला अजून डिटेलमध्ये समजून घेऊ. ठीक आहे. तर CPI कसे मोजले जातात? CPI मोजण्यासाठी एक बास्केट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस ठरवले जातात. त्यात समावेश असतो अन्नधान्य म्हणजे फूड्स, ब्युरेजेस, क्लोथिंग, हेल्थ आणि अशा बऱ्याच गोष्टी जसं की एज्युकेशन, ट्रान्सपोर्ट, इतर सेवा याचं पूर्ण माजमोप केलं जातं. या बास्केटमध्ये प्रत्येक गोष्टीचं वजन वेगवेगळं असतं. किमतीमध्ये बदल सरासरी काढून CPI निघत असतो. ठीक आहे. तर आता तुम्ही बघा CPIचा प्रकार कोणकोणता आहे. सो देअर आर 2 टाइप्स ऑफ CPI. फर्स्ट इज CPI अँड सेकंड इज कोर CPI. दोन प्रकारच्या न्यूज आपल्याला येत असतात, CPI आणि कोर CPI. तर CPI म्हणजे काय? अन्न प्लस इंधन प्लस सर्व सेवा, एनर्जी, फूड प्लस इतर सेवा ज्या असतात त्या CPI मध्ये मोजल्या जातात. आणि कोर CPI म्हणजे काय? तर कोर CPI म्हणजे फूड आणि एनर्जी, जसं की अन्न व इंधन, फूड अँड एनर्जी वगळता महागाई. यामध्ये फूड आणि एनर्जीचा समावेश नसतो, बाकीचा समावेश असतो. कारण या दोघांच्या किमतीमध्ये किंमत खूप बदलतात, त्यामुळे स्थिरता पाहण्यासाठी हे वापरलं जातं. तर याच्यामध्ये एक अर्थ समजून घ्या. CPI फूड प्लस एनर्जी प्लस इतर गोष्टी आणि कोर CPI मध्ये फूड आणि एनर्जी नसती, फक्त हेल्थकेअर, एज्युकेशन, ट्रान्सपोर्ट आणि इतर गोष्टी असतात. ठीक आहे. तर अजून आपण नेक्स्ट समजून घेऊ की CPI कधी जाहीर होतो, CPIचा डाटा कधी येत असतो. आता बघा मित्रांनो, हा सगळा जो डाटा आहे, हा डाटा आपण फॉरेक्स ट्रेड करताना फॉरेक्स फॅक्टरी या साईटवर बघत असतो. तर हा डाटा कधी येतो? हा डाटा येत असतो प्रत्येक महिन्याला एकदा. अमेरिकामध्ये ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक CPIचा रिपोर्ट जाहीर करत असतो आणि इंडियामध्ये नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस म्हणजे NSO हा डाटा जाहीर करत असतो. ठीक आहे. अजून तुम्ही समजून घ्या CPIचे महत्त्व. CPIचं काय महत्त्व आहे नेमकं? लोकांना आणि सरकारला महागाई किती आहे हे कळत असते. ठीक आहे. महागाई म्हणजे इन्फ्लेशन आणि CPI, PPI, WPI ह्या माध्यमातून आपल्याला ही महागाई समजत असते. ठीक आहे. आता इथं बघा, लोकांना आणि सरकारला महागाई कळते. आता याच्यात जर आपण अजून एक गोष्ट बघितली, व्याजदर ठरवणं. आता हा जो डाटा आहे, हा डाटा प्रत्येक महिन्याला जसं तुम्हाला सांगितलं की भारतात NSO आणि फॉरेक्स फॅक्टरी या साईटवर आपल्याला तो डाटाही समजतो. जर तुमचा CPI जास्त आला, CPI जर तुमचा जास्त आला तर महागाई जास्त झाली आहे. महागाई जास्त झाली आहे, मग केंद्रीय बँक म्हणजेच फेड, RBI काय करणार? तुमचं व्याजदर वाढवणार. CPI जर जास्त असलं तर इंटरेस्ट रेट काय वाढणार? इंटरेस्ट रेट वाढणार. CPI जर कमी आला म्हणजे मागच्या महिन्याच्या तुलनेत, मागच्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी तुमचा CPI कमी आला आहे, म्हणून तुमची महागाई पण कमी आली आहे आणि महागाई कमी आल्यामुळं व्याजदर कमी होण्याची शक्यता जास्त असते. गुंतवणूकदारांसाठी काय संकेत असतो? CPI वाढला तर USD मजबूत होतो, कारण फेड दर वाढू शकते. CPI जर पॉझिटिव्ह झाला तर तुमचा USD स्ट्रॉंग होतो. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, USD आणि गोल्ड हे दोन्ही पण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजेच सोप्या भाषेत आपण समजून घेतलं, गोल्ड जर वरती गेला तर डॉलर खाली येणार आणि डॉलर जर खाली आला तर गोल्ड वरती जात असतो. ठीक आहे. त्यांचं कोरिलेशन इतकं समजून घ्या. आणि तुम्ही आता बघा, CPI कमी आला तर USD कमजोर होतो, कारण दर कमी ठेवला जातो, व्याजदर कमी ठेवलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघून घेऊ
तर आता CPIचा फॉरेक्स व गोल्डवर होणारा परिणाम आपण बघून घेऊ. जसं मी तुम्हाला सांगितलंय, हाय CPI जर जास्त असली तर काय होणार, महागाई जास्त असल्यावर काय होणार, फेड व्याजदर वाढवणार आणि फेडने जर व्याजदर वाढवलं तर USD मजबूत होणार आणि तुमचा गोल्ड जो आहे तो वीक होणार. बरोबर, इथं बघा वीक होणार. लो CPI, तुमचा जर CPI कमी आला तर फेड व्याजदर कमी करणार आणि तुमचा गोल्ड काय होणार, स्ट्रॉंग होणार. बरोबर, समजतंय. आता बघा CPIचा रिपोर्ट मध्ये पाहायच्या मुख्य गोष्टी काय काय असतात. तर सगळ्यात पहिले बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं मंथ टू मंथ, इयर ऑन इयर. ठीक आहे, आता बघा CPIचे दोन प्रकार सांगितले होते, CPI आणि कोर CPI. तर CPI मंथ ओव्हर मंथ, CPI इयर ऑन इयर, त्याच्यानंतर कोर CPI मंथ ऑन मंथ आणि कोर CPI इयर ऑन इयर. यातील सर्वात जास्त लक्ष दिलं जातं ते कोर CPI इयर ऑन इयरवर, कारण तो जास्त स्थिर असतो. ठीक आहे, लॉंग टर्मचा डाटा असतो तो जास्त स्थिर असतो. ठीक आहे, समजतंय. आता आपण समजून घेऊ CPI व इतर निर्देशक तुलना. CPI म्हणजे काय, कंझ्युमर प्रोड्युसर इंडेक्स, कंझ्युमर प्राइस इंडेक्स. त्यानंतर WPI होलसेल प्राइस इंडेक्स, PPI काय आहे, प्रोड्युसर प्राइस इंडेक्स. एक उदाहरण समजून घ्या. फॉरेक्स संदर्भात जर अमेरिकाचा CPI अपेक्षेपेक्षा जास्त असला तर USD वर जातो आणि गोल्ड स्ट्रॉंग होतो. तुम्हाला वारंवार एकच सांगणं आहे माझं, CPI जास्त असला व्याजदर वाढणार, USD स्ट्रॉंग होणार आणि गोल्ड वीक होणार. CPI जर कमी आला तर काय होणार, CPI जर कमी आला तर तुमचा जो गोल्ड आहे तो स्ट्रॉंग होणार. ठीक आहे, जसं की मित्रांनो आपण CPI न्यूज हा कुठं बघायचा, कसं बघायचा, हा अपडेट आपण शिकून घेतला. तर ही न्यूज आता कुठं बघायची हे पण समजून घ्या. ही न्यूज आपल्याला काय करायचं, गुगलवरती जायचं आणि forexfactory.com टाईप करायचं. आता बघा मी forexfactory.com इथं टाईप केलं. forexfactory.com टाईप केल्यानंतर तुमच्या पुढं असा इंटरफेस येईल. तुम्ही असं याला थोडे वरती स्लाईड करू शकताय. आता बघा जसं मी तुम्हाला CPIची न्यूज सांगितली, आता नेक्स्ट 10 सप्टेंबरला आपली CPIची न्यूज आहे, ती न्यूज आपण समजून घेऊ इथं. ठीक आहे, आता बघा तुम्हाला CPIची न्यूज दाखवतो इथं. आता जसं की तुम्ही बघू शकताय आपली 10 सप्टेंबरला USDची न्यूज आहे. बघा USD साठी कोर PPI म्हणजे काय, कोर प्रोड्युसर प्राइस इंडेक्स मंथ ओव्हर मंथ आणि PPI काय, मंथ ओव्हर मंथ. आता तुम्ही बघा मित्रांनो याच्यात काय गोष्ट लक्षात घ्यायची. आता हा रेड कलरचा जो फोल्डर आहे हा मोस्ट म्हणजे जास्त इम्पॉर्टंट असते ही न्यूज ॲज कम्पेअर टू दिस येल्लो फोल्डर. ठीक आहे, आता तुम्ही बघा इथं तुम्हाला ॲक्च्युअल आणि फोरकास्ट हे दोन डाटा दिसत असेल. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं CPI जर जास्त आला तर ही न्यूज डॉलरसाठी पॉझिटिव्ह असते. मग आता ॲक्च्युअलच्या कॉलममध्ये जर तुमचा CPI किंवा ही न्यूज आता PPIची आहे, PPI जर जास्त आला, कशापेक्षा जास्त, या फोरकास्टपेक्षा जास्त, तर तुम्ही समजून घ्या तुमचा डॉलर पॉझिटिव्ह झाला आहे आणि तुमचा गोल्ड नेगेटिव्ह झाला आहे. ठीक आहे, तर ह्या लेक्चरमध्ये तुम्ही फक्त इतकं लक्षात घ्या, CPI जर जास्त आला तर डॉलर स्ट्रॉंग होणार आणि गोल्ड नेगेटिव्ह होणार. CPI जर कमी आला तर डॉलर नेगेटिव्ह होणार आणि गोल्ड काय होणार, स्ट्रॉंग होणार. ठीक आहे.